समजा 200-300 वर्षापूर्वी इथं काही नव्हतं, एक साधं मंदिर असेल किंवा नसेलच 200-300 वर्षापूर्वी. नंतर तुम्ही सगळे जमा झालात, सगळ्यांनी कष्ट केले, 4 पैसे कुणी देणगी दिली आणि हे एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर काय केलं, तुम्ही निर्माण केलं, भव्य दिव्य मंदिर उभा केलं. तुम्ही मंदिर निर्माण केलं का देव निर्माण केला? मंदिर निर्माण करता येतं, मठ निर्माण करता येतो, घराचं निर्माण करता येतं, देव निर्माण करता येत नाही. का? ओम नमोची आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. स्वसंवेद्य असलेला आत्मरूप देव माणसाने निर्माण केलेला नाही. माणसाने मंदिराची निर्मिती केली, देवाची निर्मिती करता येत नाही. देवाची निर्मिती कर्मातून करता येत नाही, म्हणून देव कर्माने प्राप्त होत नाही. काय कळलं? हो म्हणा म्हणजे बघ पुढे जातो मी. हा, कळलं काय? नाहीतर मग असं आपल्या डोक्यात एक असतं, मी देवाचं एवढं करतोय, मी देवाचं तेवढं करतो. म्हणून शास्त्र सांगतं कर्माने मोक्ष मिळत नाही. मग तुम्ही जे काही देवाच्या नावानं करता त्याचा उपयोग काय होतो? फक्त अंतःकरण शुद्ध होतं. काय होतं? आपण केलेल्या कर्मानं अंतःकरण शुद्ध होतं. त्यात सुद्धा एक ज्ञानोबाची मेघ आहे, निष्काम कर्म केलं तरच अंतःकरण शुद्ध होतं. पुन्हा ते कर्म सकाम असेल तर त्या सकाम कर्माचं चांगलं वाईट फळ भोगायला पुन्हा जन्माला यावं लागतं.